भिगवणमधल्या तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप सध्या पाहायला मिळतात। मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांनी आत्महत्येचा देखील इशारा दिला। मुलीचे दावे कुटुंबियांनी खोडून काढले। मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा दावा आहे। माझ्या बहिणीला पळवूनच नेलं असं मुलीच्या भावाचं म्हणणं आहे। कोरोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले। त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही। ती दबावाखालीच आहे आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही। त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। अजून आम्ही मुलीपाशी गेलो नाही, त्यामुळे आम्हाला अजून माहिती, पण आम्ही तिथे गेल्यानंतर मुलगी 100% मुलगी बेहलेली आणि तिला दबाव आणलेला आहे। त्याच्यामुळं मुलगी 100% आमच्या बरोबर येणार आहे आणि नाही आली तर मी आत्महत्या करणार आहे, ती पोलीस स्टेशन पुढेच। तुम्हाला खात्री आहे का मुलगी तुमच्या सोबत येईन की तुमच्या आम्हाला कुटुंबासोबत येईन? खात्री, फक्त तिच्या मनात त्यांनी भीती इतकी निर्माण केलेली की किती केली ती जास्त भीती केल्यामुळे तिला भावाला मारेन, आईला मारून टाकेल, कारण त्यांना आधार नाही। आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याच्याने आम्हाला असं हाणमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या, आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला। ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं ते माझे 1 वर्षापासून संबंध होते। तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय, पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे, हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही। त्यामुळं आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय, ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। त्यामुळे बनवलेले व्हिडिओ खरे आहेत खोटे आहेत हे काय आम्ही सांगू शकत नाही।